नमस्कार, मी विनायक सावंत. आज आपणासमोर अतिशय महत्त्वाचा विषय घेऊन येत आहे की येणे म्हणजेच नॉन ॲग्रिकल्चर, बिगर शेती, बिन शेती क्षेत्र. आता कृषीपासून म्हणजे ॲग्रिकल्चरपासून नॉन ॲग्रिकल्चर म्हणजे कृषीपासून अकृषिक करण्याची पद्धत आणि त्या पद्धतीला कशा पद्धतीनं बगल देण्याचं काम, बेकायदेशीर करण्याचं काम, त्या नियमवाटीला भंग करून कुठंतरी आर्थिक स्वार्थासाठी काही अधिकारी असतील, काही दलाल असतील, एजंट असतील, यांच्याकडून जनतेची फसवणूक करण्याचे प्रकार समोर येत आहे. आणि हे समोर येताना जनतेला ह्या कुठल्याही गोष्टीविषयी माहिती नसते. जनतेची फसवणूक होत असते. कुठल्याही प्रकारचं अधिनियम, सूचना, त्याचबरोबर शासन निर्णय असतील, शासन परिपत्रक असतील, ह्या सर्व नियमाचं पालन होत नाही. आणि असं न झाल्या कारणाने संबंधित खरेदी विक्री झाल्यानंतर त्या खरेदी करणाऱ्या व्यक्तीला अनेक अडचणींना सामोरे जावं लागत आहे आणि जातात. आपण बऱ्याच जणांना याचा अनुभव सुद्धा आला असेल. त्यामध्ये अडचण सगळ्यात महत्त्वाची आहे तुकडीबंदी कायदा. आता तुकडीबंदीमुळं काय होतं की आपल्याला 10 गुंठा, 20 गुंठा अशा पद्धतीची खरेदी करता येते. म्हणजे जिथं बागायत आहे अशा ठिकाणी 10 गुंठा आणि जिथं जिरायत आहे अशा ठिकाणी 20 गुंठा अशा पद्धतीची खरेदी होते किंवा त्याचा दस्त तयार होतो किंवा ती कायदेशीर खरेदी विक्री व्यवहार होतात. परंतु त्यापेक्षा कमी क्षेत्र असेल, म्हणजे बागायत ठिकाणी जर 10 गुंठ्यापेक्षा कमी क्षेत्र असेल किंवा जिरायतमध्ये 20 गुंठ्यापेक्षा कमी क्षेत्र असेल तर त्या क्षेत्राची खरेदी विक्री होत नाही. हे प्रथम आपण सर्वांनी लक्षात घेतलं पाहिजे तुकडीबंदी कायद्यामुळं. मग काही लोक 1 गुंठा, 2 गुंठा, 5 गुंठा त्याच्या ऐपतीनुसार ते क्षेत्र घेत असतात, जेणेकरून त्याला तिथं रेसिडेन्शियल म्हणजे राहण्यासाठी बांधकाम करता यावं ह्या उद्देशाने ते घेत असतात. परंतु जर तुकडीबंदी कायदा असेल तर ते तुम्ही जमीन जी विकत घेता 1 गुंठा, 2 गुंठा, त्या जमिनीमध्ये कुठल्याही प्रकारचा कायदेशीर कागद तयार होत नाही. हे प्रथमतः तुकडीबंदी कायद्यानुसार ते स्पष्ट होते. म्हणून जर तुम्हाला अशा प्रकारची जमीन म्हणजे 1 गुंठा, 2 गुंठा जमीन तुम्हाला जर घ्यायची असेल तर एकतर ती येणे असणं अतिशय महत्त्वाचं आहे. आणि जोपर्यंत ती येणे नसेल तोपर्यंत तुम्हाला ते व्यवहार 1-2 गुंठ्याचे व्यवहार तुम्हाला करता येत नाही. हे प्रथमतः आपण लक्षात घेतलं पाहिजे. म्हणून येणे ज्यावेळेस होतं किंवा कृषिकचं म्हणजे कृषिकचं अकृषिक म्हणजे ॲग्रिकल्चरचं नॉन ॲग्रिकल्चरमध्ये म्हणजे येणेमध्ये रूपांतर होतं. त्यामध्ये काही नियम, अटी, आवश्यक असणारे कागदपत्र या सगळ्याची पूर्तता केल्यानंतरच त्या येण्याची सनद असेल तुम्हाला दिली जाते. परंतु अलीकडील काळामध्ये म्हणजे गेल्या महिन्यामध्ये मार्चमध्ये ह्या महिन्यामध्ये असेल किंवा एप्रिल-मार्चमध्ये काही बदल होणार आहेत. म्हणजे आता मार्च असेल तर एप्रिलमध्ये ह्या तुकडीबंदी कायद्यासंदर्भात सुप्रीम कोर्टामध्ये एक याचिका आहे. तर एप्रिलमध्ये त्याची सुनावणी आहे. त्या सुनावणीमध्ये काय निर्णय येईल त्यानंतर त्या गोष्टी स्पष्ट होतील. परंतु मार्च आणि त्याच्या अगोदर म्हणजे जानेवारी, फेब्रुवारी, मार्चमध्ये काही अधिनियम, परिपत्रक, शासन अधिनियम तयार करण्यात आलेले आहे. त्यामध्ये तुकडीबंदी कायद्याला कशा पद्धतीनं तुम्हाला जर खरेदी करायची असेल किंवा कुठल्या प्रयोजनासाठी वापरायची असेल म्हणजे विहीर असेल, सार्वजनिक रस्ते असतील तर त्यासाठी एक परिपत्रक आलेलं आहे. परंतु त्या शासन परिपत्रकाकडे न जाता प्रथमतः ज्या लोकांनी 2010च्या नंतर किंवा त्याच्या अगोदर येणे खरेदी विक्री केली असेल किंवा आता जस्ट काही ठिकाणी येण्याची परवानगी घेण्यासाठी वेगळी परवानगी घेण्याची आवश्यकता नाही, अशा पद्धतीचा एक शासन निर्णय आलेला आहे की तुम्ही बांधकाम परवानगी घेतल्यानंतर तुम्हाला त्याबरोबरच येण्याची परवानगी देण्यात यावी किंवा देण्यात आली पाहिजे किंवा दिली पाहिजे किंवा मिळते, अशा पद्धतीचं शासन निर्णय आहे. त्यामुळं आता बांधकाम परवानगी तुम्हाला मिळाली
की तुम्हाला येण्यासाठी सेपरेट त्याचा प्रस्ताव किंवा अर्ज करायची आवश्यकता नाही. अशा पद्धतीची सध्याची यंत्रणा आहे. आणि तुकडेबंदी कायदा तर लागू असल्या कारणानं त्याबाबत आपल्याला 10 गुंठे 20 गुंठे हा जो क्रायटेरिया आहे तो येण्यासाठी सुद्धा बंधनकारक आहे, लक्षात घ्या. म्हणजे सुरुवातीला करताना येणे झाल्यानंतर मग ते 10 गुंठा 20 गुंठा येणे झाल्यानंतर मग तुम्हाला त्यातून 1 गुंठा 2 गुंठा अशी खरेदी करता येऊ शकते. परंतु सोलापूर जिल्हा किंवा महाराष्ट्रामध्ये बऱ्याच ठिकाणी कलेक्टर येणे प्रांत येणे अशा पद्धतीचं फलक लावून जाहिरात करून लोकांची फसवणूक करण्याचे प्रकार अनेक ठिकाणी होत आहे. त्यामध्ये तात्पुरती मंजुरी, अंतिम मंजुरी ह्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. म्हणजे तात्पुरती मंजुरी दिली ह्याचा अर्थ असा होत नाही की तुम्ही डायरेक्ट येणे तुम्हाला सनद दिली. तर त्यासाठी अंतिम मंजुरी अतिशय महत्त्वाची आहे. म्हणून काही ठिकाणी अंतिम मंजुरी न घेताच जागेची खरेदी विक्री होते. काही ठिकाणी कलेक्टर येणे नसतानाही कलेक्टर येण्याचे बोर्ड लावले जातात. अशा प्रकारचे अनेक प्रकार सध्या सोलापूर जिल्ह्यामध्ये नाही महाराष्ट्रामध्ये होत आहेत. त्यामुळे शासनाने सुद्धा महसूल विभागाने सुद्धा ह्या संदर्भात चौकशीचे आदेश संबंधित जिल्हाधिकारी यांना दिलेले आहेत. त्या पद्धतीनं चौकशी सुरूच आहे. परंतु आपणाला सोलापूर जिल्ह्यामध्ये अनेक ठिकाणी ग्रामीण भाग असेल शहरी भाग असतील यामध्ये लोकांची फसवणूक होत आहे असं बऱ्याच ठिकाणी दिसत आहे. म्हणून नागरिकांना माझं आव्हान आहे की आपण येण्याची खरेदी विक्री होत असेल तर ज्यावेळेस तुम्ही खरेदी करता त्यानंतर जर ती येणे आहे असं म्हणून तुमच्याकडून तुम्हाला सांगून तुम्हाला ती विक्री केली जात असेल आणि त्यानंतर जर तुमच्या कुठल्याही प्रकारचा कागद होत नसेल, कारण येणे असेल तर लगेच तुमचा कागद होणं अपेक्षित आहे, परंतु कागद होत नसेल तुम्हाला वेट अँड वॉच बघू करू अशा पद्धतीची जर कोणाकडून दिशाभूल करण्याचं काम केलं जात असेल तर तिथं तुमची फसवणूक झाली हे सिद्ध होतं. म्हणजे कुठेतरी तुकडाबंदी कायद्याला कुठेतरी तिथं बगल देऊन त्या तुकडेबंदी कायद्याचा म्हणजे भंग झाल्याचा हा प्रकार असू शकतो. म्हणून तुकडेबंदी कायदा लागू आहे आणि जर तुमच्याकडं येणे झाला आहे असं म्हणून जर तुमची फसवणूक होत असेल आणि तरी तुमच्या नावावरती ती जागा होत नसेल तर तिथं तुमची फसवणूक झालेली आहे हे 100% आपण लक्षात घेतलं पाहिजे. म्हणूनच आपण महसूल व वन विभागाचे माननीय मुख्य सचिव साहेब यांना आपण त्या संदर्भात तक्रार दिलेली आहे. 19 मार्चला म्हणजे 10 दिवसापूर्वी आपण ते तक्रार दिलेली आहे. तर त्या तक्रारीमध्ये आपण सोलापूर जिल्ह्यातील अकृषी परवानगी अटी व शर्तीचा भंग होत आहे याची सखोल चौकशी करण्याबाबत आपण असा विषय घेऊन संबंधित महसूल विभागाचे जे सचिव आहेत त्यांना आपण पत्र दिलेलं आहे आणि त्याचा पाठपुरावा मी करणार आहे. म्हणून बांधकाम परवानगी देतानाच स्थानिक स्वराज्य संस्था असतील त्यामध्ये अशा पद्धतीचं येण्याचं प्रकार हे मोठ्या शहरामध्ये तिथं नगरपंचायत आहे, नगर परिषद आहे, महानगरपालिका आहे, अशा नगरपालिका नगर परिषद अशा क्षेत्रामध्ये बऱ्या प्रमाणात लोकांची फसवणूक होत आहे. म्हणून नगरपंचायत असेल, नगर परिषद, नगरपालिका असतील तर हे जे मुख्य सचिव मुख्य अधिकारी साहेब असतात, आयुक्त महानगरपालिका यांचे आयुक्त असतात, तर ह्यांना ते अधिकार दिलेले असतात की तुम्ही बांधकाम परवानगी दिली पाहिजे. मग ती बांधकाम परवानगी त्या स्थानिक स्वराज्य संस्थांकडून दिल्यानंतर त्याबरोबरच येण्याची सुद्धा ऑर्डर दिली जाते किंवा येणे ही सुद्धा सनद तुम्हाला मिळते. अशा पद्धतीचं शासन निर्णय आहे. म्हणून बऱ्याच स्थानिक स्वराज्य संस्थेमधून मुख्य अधिकारी साहेब असतील, आयुक्त असतील यांच्याकडून अंतिम मंजुरी आदेश, रेखांकनाचे अंतिम मंजुरी आदेश हे देण्यात येतात बांधकामासाठी किंवा बांधकाम परवानगीसाठी आदेश देण्यात येतात. त्यामध्ये काही नियम व अटी ह्या दिल्या जातात. ह्या नियम व अटीचं पालन न होताच येणेची रूपांतरित प्रक्रिया झाल्यानंतर बेकायदेशीरपणे त्याची विक्री करण्याचा येते. हे पहिल्यांदा आपण लक्षात घेतलं पाहिजे. तर त्याला अनेक कारणं आहेत ते आपल्याला माहीत आहेत. जसं की अर्जदार यांनी
प्रस्तुतची परवानगी देणाऱ्या अधिकाऱ्याने पूर्व परवानगी लेखीशिवाय या आदेशान्वये मंजूर करण्यात आलेल्या रेखांकनातील भूखंडाची किंवा भूखंडातील उपभागाचे पोड विभागणी करू नये. पोड विभागणी म्हणजे कसं, 1 गुंठा 2 गुंठा करू नये. अर्जदाराने भूखंडाची विक्री अथवा भूखंडाचे अन्य मार्गाने हस्तांतर केले तर सदर आदेशातील अटी व शर्ती यांचा भंग झाला असं गृहीत धरण्यात येईल आणि खरेदी दस्ता अथवा हस्तांतरण दस्तऐवजामध्ये नमूद केलं पाहिजे. म्हणजे जसं त्याला जर खरेदी विक्री करायची असेल त्या जागेची, तर त्यांनी संबंधित प्राधिकरण ज्यांच्याकडे तुम्ही परमिशन घेतलेली आहे त्यांच्याकडून लेखी आदेश त्याचे घेतले पाहिजे, तर तुम्हाला ते पुढं विक्री करता येते. हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा लक्षात घ्या. मग काही ठिकाणी न परवानगी घेताच, संबंधित प्राधिकरण अधिकाऱ्याची न परवानगी घेताच 1 गुंठा 2 गुंठा विक्री आणि खरेदी करण्याचे प्रकार अनेक ठिकाणी होत आहे. म्हणजे ते जनतेची फसवणूक करण्याचं काम संबंधित ठेकेदाराकडून, म्हणजे जे कोण त्या जमिनीचं एजंट असेल त्यांच्याकडून होताना दिसतंय. त्याचबरोबर त्या जमिनीवरती कुठल्याही प्रकारचा कायदेशीर बाबीचा दावा असेल किंवा समजा त्यावरती कुठली कायदेशीर न्यायालयीन दावा दाखल झाला तर ऑटोमॅटिक ती सनद अनधिकृत समजून ती रद्द होत असते. या अशा अनेक नियमावली, अटी आहेत, शर्ती आहेत, शासन निर्णय आहेत. त्याचबरोबर जे तुम्ही जागा येणे करणार आहात तिथं 10% जागा तुम्हाला खुली म्हणून ठेवावं लागते. अशा अनेक अडचणी, अशा अनेक अटी शर्ती आहेत. जसं की समजा एकूण क्षेत्र किती आहे ते तुम्ही येणे करणार आहात, त्यासाठी निवासी प्रयोजनासाठी आहे, वाणिज्यासाठी आहे किंवा अधिकरणासाठी आहे, ह्यानुसार 10% जागा मोकळी सोडावी लागते. रस्ते असतील त्यासाठी जागा मोकळी सोडावी लागते. गटर असतील, लाईटसाठी वीज खांब असतील, ह्या सगळ्या गोष्टी झाल्यानंतरच त्या संबंधित प्राधिकरणाकडून येणे किंवा बांधकाम परवानगी दिली जाते किंवा रेखांकन अंतिम मंजुरी दिली जाते. हे प्रथमतः आपण ह्या लक्षात घेतलं पाहिजे. मग आपली तक्रार जी आहे ते की या सर्व नियम, अटी किंवा शासन निर्णय, परिपत्रक ह्या सर्वाला बगल देऊन त्या अटी व शर्ताचा भंग करण्याचं काम करून खाजगी पद्धतीनं, म्हणजे तुकडाबंदी कायदा असेल, ह्याला कुठेतरी त्यामध्ये वर्ग 1च्या जमिनी असतील, वर्ग 2च्या जमिनी असतील, ह्या संदर्भात सुद्धा येणे करताना, तदरूपातरी करताना नियमाचा कुठलाही प्रकारचा तिथं अवलंब न करता बेकायदेशीरपणे अटी व शर्तीचा भंग करून येणे करण्याचे प्रकार होत आहेत. यामध्ये तलाठी, मंडलाधिकारी असतील, संबंधित ग्रामपंचायत असतील, नगरपंचायत, महानगरपालिका असतील, नगर परिषद असतील, संबंधित तहसीलदार असतील, मंडलाधिकारी, प्रांत असतील, जिल्हाधिकारी कार्यालय असेल, ह्यातील अनेक अधिकाऱ्याकडून जाणूनबुजून दुर्लक्ष होण्याचं काम होत आहे. म्हणून या सर्व गोष्टीची चौकशी होणं अपेक्षित आहे. म्हणून आपण महसूल व वन विभागाचे माननीय सचिव साहेब यांना आपण त्या संदर्भात पत्रव्यवहार केलेला आहे आणि या संदर्भात काही पुरावे हे आपण कलेक्ट केलेले आहेत. काही ठिकाणी प्रत्यक्ष जाऊन पाहणी केली, त्यावेळेस आपल्याला लक्षात आलं की अटी व शर्तीचा भंग पूर्णपणे करण्याचं काम होत आहे. तरी सुद्धा तलाठी, मंडलाधिकारी असतील, तहसीलदार असतील, यांच्याकडून कशा पद्धतीने यांना हरकत दाखले दिले जातात, त्यांची नोंद केली जाते येण्यासाठी तलाठी कार्यालयाकडून. ह्या सगळ्या गोष्टीचा विचार केला असता हे कुठेतरी आर्थिक स्वार्थापोटी होत आहे, हे पण लक्षात घेतलं पाहिजे. काही लोकांकडून येणे आहे म्हणून बोर्ड लावून त्यांच्याकडून 5-5, 6-6 लाख रुपये घेण्याचे प्रकारही घडत आहेत आणि त्यांना कुठली जागा त्यांच्या नावावर अजूनपर्यंत झालेली नाही, अशा प्रकाराने ठिकाणी आहेत. म्हणजे ते कृषी तुकडाबंदी कायद्याला कुठेतरी बगल देऊन बेकायदेशीरपणे ती जमीन खरेदी विक्री होत आहे. म्हणून अनेक गोष्टी आहेत ह्यासाठी, अनेक शासन निर्णय आहेत, जे शासन निर्णयाचा आपण आजच्या लाईव्हमध्ये, आजच्या ह्याच्यामध्ये आपण विचार करणार नाही. फक्त एक बेसिक स्वरूपाचा आज मी तुमच्याबरोबर चर्चा केलेली आहे की काय घडतं. म्हणून माझी जनतेला आव्हान आहे की आपण जमीन खरेदी करताना किंवा विक्री करताना तुकडाबंदी कायद्याचा नियम हा अतिशय महत्त्वाचा आहे. 10 गुंठा 20 गुंठा, म्हणजे बागायत असेल तर 10 गुंठा, जिरायत असेल तर 20 गुंठा, एवढी असेल तर त्यापेक्षा जास्त
तुम्हाला खरेदी करता येते. त्यापेक्षा कमी असेल, 10 गुंठ्यापेक्षा कमी असेल, 20 गुंठ्यापेक्षा कमी असेल, तर तुम्हाला ती खरेदी करता येत नाही, राजस्त होत नाही. ही पहिलं लक्षात घेतलं पाहिजे. जर काही लोकांनी ती जमीन घेतली असेल 10 गुंठा, 20 गुंठा किंवा त्यापेक्षा जास्त, आणि ते कृषिकमधून अकृषिक केले असेल, याने केले असेल, तर त्याची खरेदी विक्री करताना संबंधित प्राधिकरणाकडून परमिशन घ्यावी लागते. त्यानंतरच त्याचं 1 गुंठा 2 गुंठा येणे झाल्यानंतर सांगतो मी तुम्हाला, येणे म्हणून ते जमीन 1 गुंठा 2 गुंठा विक्री खरेदी करता येते. हे लक्षात घेतलं पाहिजे. आणि ते झाल्यानंतर लगेच तुम्हाला त्याचा आदेश तुम्हाला लगेच तुमच्या नावावर होते, तुमची नोंद होते की 1 गुंठा 2 गुंठा जर येणे असेल तर. आणि तसं होत नसेल, तुमच्याकडे पैसे घेतले असतील संबंधित जे कोण दलाल असतील, एजंट असतील, किंवा जे प्लॉटिंग करणारे जे काय बिल्डर्स असतील, त्यांनी तुमच्याकडून जर पैसे घेतले असतील आणि जर 1 गुंठा 2 गुंठा तुमच्या नावावर होत नसेल, तर समजा तुमची 100% फसवणूक झालेली आहे. त्या संदर्भात त्या कागदपत्राची व्यवस्थित तपासणी करून संबंधित अधिकारी यांच्याकडून त्याची माहिती घेतली पाहिजे. संबंधित अधिकारीच जर तिथं त्यांना सामील असेल, तर तुम्हाला तुमची दिशाभूल होऊ शकते. म्हणून ह्या संदर्भात अतिशय जागरूक राहिलं पाहिजे. आणि ह्या संदर्भात अजून माहिती म्हणजे डिटेल्स माहिती तुम्हाला पुढच्या पार्टमध्ये 100% देण्याचा प्रयत्न केला जाईल. फक्त आपल्याकडून आज लाईव्ह येण्याचं कारण होतं की आपण ह्या संदर्भात जिथे आपल्याला वाटतंय की अटी व शर्तीचा भंग झालेला आहे सोलापूर जिल्ह्यामध्ये, टोटल सोलापूर जिल्ह्यामध्ये आपण प्रथमतः विषय घेतलेला आहे. आणि त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा विषय ज्या नगरपंचायत आहेत, नगरपालिका, नगर परिषद, महानगरपालिका ह्याच ठिकाणी अतिशय औद्योगिकरण, शहरीकरण होत आहे. त्यामुळे इथं अनेक लोकांची फसवणूक होण्याचे प्रकार होत आहेत. म्हणून हे लक्षात घेतलं पाहिजे. त्यासाठी आज मी जनतेला आवाहन करतो की आपण सर्व कागदपत्राची व्यवस्थित पडताळणी केली पाहिजे, तरच ते घेतलं पाहिजे. आता पुढच्या लाईव्हमध्ये तुम्हाला डिटेल्स कोणत्या शर्ती अटी असतात, त्या अटी नियम त्यानुसार ते येणे होतं. या संदर्भात पुढच्या आठवड्यामध्ये म्हणजे पुढच्या शनिवारी आपण त्या संदर्भात सविस्तर माहिती घेणार आहे. आता फक्त एवढं सांगतो की 19 मार्चला 10 दिवसापूर्वी आपण माननीय सचिव साहेब महसूल व विभाग महाराष्ट्र राज्य यांच्याकडे तक्रार केलेली आहे. सोलापूर जिल्ह्यातील अकृषी परवानगीच्या अटी व शर्तीला कसा भंग केला जातो त्याची चौकशी करण्यासंदर्भात आपण ते पत्रव्यवहार केलेला आहे. त्याचा पाठपुरावा मी सुरू केलेला आहे, हेच या माध्यमातून सांगतो. आणि पुढच्या पार्टमध्ये शासन परिपत्रक असतील, अधिनियम असतील, आदेश असतील, त्या आदेशाचे नियम काय आहेत, काय ते सविस्तर आपण त्याची चर्चा इथे करणार आहे. त्यामुळं ह्या माध्यमातून जनतेला आव्हान आहे की आपण आपली फसवणूक होऊ देऊ नका. आपल्या कष्टाचे पैसे आपण योग्य ठिकाणी इन्व्हेस्टमेंट करता आपल्याला वाटतं की आपल्या कुठं घर असावं, तर त्यासाठी बांधकाम परवानगी मिळाल्यानंतरच किंवा अंतिम रेखांकन मंजुरी मिळाल्यानंतर तुम्हाला कुठल्याही प्रकारचं येण्याची परवानगी घेण्याची गरज नाही, अशा पद्धतीने शासनाचा निर्णय आहे. परंतु हे करत असताना ज्या काही नियम व अटी आहेत, त्या नियम व अटीचं पालन होते का नाही हे बघण्याचं काम सुद्धा संबंधित अधिकारी आहेत. म्हणून आपलं जे अधिकारी आहेत त्या अधिकाऱ्याने दिलेल्या नियमानुसार त्या ठिकाणी प्रत्यक्षात काम होते का, त्याचे नियम अटी शर्तीचा तिथं अंमलबजावणी होते का, ह्या संदर्भात पाठपुरावा आपला सुरू आहे. म्हणजे अधिकारी सुद्धा ह्यात कुठेतरी जबाबदार आहेत. मग ते मुख्य अधिकारी साहेब असतील, आयुक्त असतील, तलाठी असतील, मंडलाधिकारी असतील, ग्रामसेवक असतील, ग्रामपंचायत असेल किंवा तहसील असतील, प्रांत अधिकारी असतील, जिल्हा अधिकाऱ्यातले संबंधित विभागाचे अधिकारी असतील, ह्या सर्वांनी ह्यामध्ये भ्रष्टाचार करण्याचे अनेक दाखले महसूल विभागाने दिलेले आहेत आणि त्या संदर्भात चौकशी सुरू आहे. म्हणून कुठंतरी ह्या महसूल विभागाने सुरू केलेल्या चौकशीला आपलाही कुठंतरी हातभार लागावा आणि त्यांना आपल्याकडून जास्तीत जास्त माहिती देण्यात यावी. किंवा एखादा अधिकारी, तलाठी, मंडलाधिकारी यांनी जर चूक केली असेल तर तो माहिती लपवण्याचा प्रयत्न करेल, त्यामुळे ती चौकशी होणार नाही. म्हणून त्या चौकशीमध्ये महसूल विभागाने सुरू केलेल्या चौकशीमध्ये आपला कुठंतरी वाटा असला पाहिजे त्या भ्रष्टाचारात उघड करण्यासाठी. म्हणून आपण ह्या संदर्भात तक्रार केली आहे आणि आपण प्रत्यक्षात त्या ठिकाणी जाऊन आपल्याकडे सगळी माहिती आहे. जिल्ह्यामध्ये शहरी ग्रामीण भागामध्ये जिथे जिथं ऑर्डर दिलेली आहे येण्याची, मग ते निवासी प्रयोजनासाठी असेल किंवा वाणिज्य असेल किंवा औद्योगिक असेल, त्याची माहिती आपण कलेक्ट केलेली आहे सोलापूर जिल्ह्यात सर्व. आणि त्यानुसार आपण इथं पत्रव्यवहार ते प्रत्येक ठिकाणी आपण पाहणी केली की आपल्या लक्षात आलं की नियमाचा अटीचा भंग केलेला आहे, म्हणजे बेकायदेशीर कृत्य केलेला आहे, म्हणून आपण ते तक्रार दिलेलं आहे.
म्हणजे आपण असं तक्रार